नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे रुपाली स्टडी पॉईंट. आपण शिकत आहोत इयत्ता 7वीचा इतिहास. मागील व्हिडिओमध्ये आपण इतिहासाची साधने पूर्ण केलं होतं. या व्हिडिओमध्ये आपण सुरुवात करणार आहोत शिवपूर्वकालीन भारताला. त्याचा स्वाध्याय आपण सुरुवात करणार आहोत. तर चला सुरुवात करूया. पहिला प्रश्न, नावे सांगा. तर आता इथे आपल्याला काही जागांची नावे किंवा काही घटनांची नावे दिलेली असेल आणि ते कोणी घडवून आणली ते आपल्याला लिहायचे आहे. तर गोंडवांची राणी कोण होती हे आपल्याला लिहायचे आहे. तर राणी दुर्गावती. दुसरा आहे उदयसिंगचा पुत्र कोण होता. तर याचं उत्तर आहे मित्रांनो महाराणा प्रताप. तिसरा आहे मुघल सत्तेचा संस्थापक कोण होता. तर बाबर. बहमनी राज्याचा पहिला सुलतान हसन गंगू. गुरु गोविंद सिंग यांनी स्थापन केलेले दल खालसा दल. येथे आपला प्रश्न क्रमांक 1 संपलेला आहे. चला वळूया प्रश्न क्रमांक 2 कडे. गटात न बसणारा पर्याय निवडा. तर आता आपल्याला इथे काही गट दिलेले आहे. सुलतान मोहम्मद कुतुबुद्दीन ऐबक, मोहम्मद घोरी आणि बाबर. तर याचं उत्तर आहे मित्रांनो बाबर. दुसरं काय आहे, आदिलशाही, निजामशाही, सुलतानशाही, बरीदशाही. तर याचं उत्तर आहे मित्रांनो सुलतानशाही. तिसरा उपप्रश्न, अकबर, हुमायून, शेरशाह आणि औरंगजेब. तर याचं उत्तर आहे शेरशाह. येथे आपला प्रश्न क्रमांक 2 संपलेला आहे. चला वळूया प्रश्न क्रमांक 3 कडे. थोडक्यात उत्तरे लिहा. तर याचा पहिला उपप्रश्न काय आहे, विजयनगर व बहमनी ही 2 राज्य का उदयास आली. तर याचं उत्तर आहे दिल्लीचा सुलतान मोहम्मद तुघलक याच्या कारकिर्दीत दिल्लीच्या मध्यवर्ती सत्तेविरुद्ध दक्षिणेमध्ये उठाव झाले. त्यातूनच विजयनगर व बहमनी ही 2 प्रबळ राज्य उदयास आली. दक्षिणेत राजकीय अस्थिरतेचा फायदा घेऊन इसवी सन 1336 मध्ये दक्षिणेत विजयनगरचे राज्य स्थापन झाले. इसवी सन 1347 मध्ये नवीन राज्य अस्तित्वात आले. यास बहमनी राज्य असे म्हणतात. हसन गंगू हा बहमनी राज्याचा पहिला सुलतान झाला. हा झाला मित्रांनो आपला पहिला उपप्रश्न. चला वळूया दुसऱ्याकडे. महमूद गावानने कोणत्या सुधारणा केल्या. तर याचं उत्तर आहे महमूद गावान हा बहमनी राज्याचा मुख्य वजीर व उत्तम प्रशासक होता. त्याने बहमनी राज्यास आर्थिक सामर्थ्य प्राप्त करून दिले. सैनिकांना जहागिरी देण्याऐवजी रोख पगार देण्यास सुरुवात केली. सैन्यामध्ये शिस्त आणली. जमीन महसूल व्यवस्थेत सुधारणा केली. बिदर येथे अरबी व फारसी विद्यांच्या अभ्यासासाठी मदरसा स्थापन केली. हा झाला मित्रांनो दुसरा उपप्रश्न. चला वळूया तिसऱ्या उपप्रश्नाकडे. मुघलांना आसाममध्ये आपली सत्ता दृढ करणे का अशक्य झाले. तर याचं उत्तर आहे औरंगजेबाच्या काळात अहोमांच्या मुघलांशी दीर्घकाळ संघर्ष झाला. मुघलांनी अहोमांच्या प्रदेशावर आक्रमण केले. गदाधर सिंग यांच्या नेतृत्वाखाली अहोम संघटित झाले. लाचित बफुकन या सेनानीने मुघलांविरुद्ध तीव्र संघर्ष केला. अहोमांनी मुघलांविरुद्धच्या संघर्षात गनिमी युद्धतंत्राचा अवलंब केला. मुघलांना आसाममध्ये आपली सत्ता दृढ करणे अशक्य झाले. येथे आपला प्रश्न क्रमांक 3 संपलेला आहे. चला वळूया प्रश्न क्रमांक 4 कडे. तुमच्या शब्दात थोडक्यात माहिती लिहा. तर येथे आपल्याला आता काही थोर व्यक्तींची नावे दिलेली त्यांची माहिती लिहायची. तर पहिला आहे कृष्णदेवराय. त्याचं उत्तर आहे कृष्णदेवराय इसवी सन 1509 मध्ये विजयनगरच्या गादीवर आला. त्याने विजयवाडा आणि राजमहेंद्री हे प्रदेश जिंकून आपल्या राज्यात जोडले. बहमनी सुलतान महमूद शाह याच्या नेतृत्वाखाली एकत्रित आलेल्या सुलतानांच्या सैन्य संघाचा त्याने पराभव केला. कृष्णदेवरायाच्या कारकिर्दीत विजयनगरचे राज्य पूर्वेस कटक पासून पश्चिमेस गोव्यापर्यंत व उत्तरेस रामचूर दोआबापासून दक्षिणेस हिंदी महासागरापर्यंत पसरले होते. इसवी सन 1530 मध्ये त्याचा मृत्यू झाला. हा झाला मित्रांनो आपला पहिला उपप्रश्न. चला वळूया दुसऱ्याकडे. काय आहे चांद बीबी. तर याचं उत्तर आहे इसवी सन 1595 मध्ये मुघलांनी अहमदनगर या निजामशाहीच्या राजधानीवर हल्ला केला. मुघल सैन्याने अहमदनगरच्या किल्ल्याला वेढा दिला. अहमदनगरच्या हुसेन निजामशाहीची कर्तबगार मुलगी चांद बीबी हिने अत्यंत धैर्याने तो किल्ला लढवला. त्यावेळी निजामशाहीतील सरदारांमध्ये दुही निर्माण झाली. या दुहीतून चांद बीबी ही ठार मारले गेले. हा झाला मित्रांनो दुसरा उपप्रश्न. चला वळूया तिसऱ्याकडे. राणी दुर्गावती. याचं उत्तर आहे
चंदन राजपुतांच्या घराण्यात जन्मलेली दुर्गावती लग्नानंतर गोंडवंशी राणी झाली. तिने उत्तम रीतीने राज्यकारभार केला. मध्ययुगीन इतिहासामध्ये गोंडवंशी राणी दुर्गावती हिने मुघलांविरुद्ध दिलेला लढा महत्त्वाचा आहे. दुर्गावतीने पतीच्या मृत्यूनंतर अकबराविरुद्ध लढताना प्राणार्पण केले, परंतु शरणागती पत्करली नाही. येथे आपला प्रश्न क्रमांक 4 संपलेला आहे. चला वळूया प्रश्न क्रमांक 5 कडे. सकारण लिहा. आता आपल्याला इथे काही वाक्य दिलेले, त्यांचं आपल्याला कारण लिहायचं आहे. बहमनी राज्याची 5 शकले झाली. तर याचं उत्तर काय आहे? महमूद गवनानंतर बहमनी सरदारांमध्ये गटबाजी वाढीस लागली. विजयनगर व बहमनी यांच्यातील संघर्षाचा बहमनी राज्यावर प्रतिकूल परिणाम झाला. विविध प्रांतातील अधिकारी अधिक स्वतंत्र वृत्तीने वागू लागले. बहमनी राज्याचे विघटन झाले. त्यातून वऱ्हाडची इमादशाही, बिरदची बरीदशाही, विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही व गोवळकोंड्याची कुतुबशाही असे बहमनी राज्याची 5 शकले झाली. हा झाला मित्रांनो आपला पहिला उपप्रश्न. चला वळूया दुसऱ्या उपप्रश्नाकडे. राणा संघाचा सैन्याचा पराभव झाला. तर याचं उत्तर आहे बाबर आणि राणा संघ यांच्यामध्ये खानुआ या ठिकाणी लढाई झाली. या लढाईत बाबरचा तोफखाना आणि त्याचे राखीव सैन्य यांनी प्रभावी कामगिरी केली. राणा संघाचा सैन्याचा पराभव झाला. हा झाला मित्रांनो दुसरा उपप्रश्न. तिसरा काय आहे? राणा प्रताप इतिहासात अजरामर झाले. तर याचं उत्तर आहे उदयसिंहाच्या मृत्यूनंतर महाराणा प्रताप हे मेवाडच्या गादीवर आले. मेवाडच्या अस्तित्वासाठी त्यांनी संघर्ष चालू ठेवला. महाराणा प्रताप यांनी अखेरपर्यंत आपले स्वातंत्र्य टिकविण्यासाठी अकबराबरोबर संघर्ष केला. पराक्रम, धैर्य, स्वाभिमान, त्याग इत्यादी गुणांमुळे ते इतिहासात अजरामर झाले. हा झाला मित्रांनो आपला तिसरा उपप्रश्न. चला वळूया चौथ्या उपप्रश्नाकडे. औरंगजेबाने गुरु तेग बहादर यांना कैद केले. तर याचं उत्तर आहे शिखांचे 9वे गुरु तेग बहादर यांनी औरंगजेबाच्या असहिष्णु धार्मिक धोरणाविरुद्ध तीव्र नापसंती दर्शवली. औरंगजेबाने त्यांना कैद करून 1675 मध्ये त्यांचा शिरच्छेद केला. हा झाला मित्रांनो चौथा उपप्रश्न. चला वळूया 5व्याकडे. राजपुतांनी मुघलांविरुद्ध संघर्ष केला. तर याचं उत्तर आहे दुर्गादास राठोडने मुघलांविरुद्ध मोठा संघर्ष केला. दुर्गादासचा हा प्रतिकार मोडून काढण्यासाठी औरंगजेबाने राजपुत्र अकबर याला मारवाडमध्ये पाठविले. राजपुत्र अकबर हा स्वतः राजपुतांना जाऊन मिळाला आणि त्याने औरंगजेबाविरुद्ध बंड पुकारले. या बंडात महाराष्ट्रातील मराठ्यांचीही मदत घेण्याचा प्रयत्न झाला. दुर्गादास राठोड यांनी मारवाडच्या अस्तित्वासाठी मुघलांविरुद्धचा हा संघर्ष चालू ठेवला. तर येथे आपला प्रश्न क्रमांक 5 संपलेला आहे मित्रांनो. चला वळूया आपण आता आपल्या या स्वाध्यायाच्या सेकंड लास्ट क्वेश्चनकडे, जो की आहे काल रेषा पूर्ण करा. आता इथे आपल्याला काल रेषा दिलेली असेल ती आपल्याला पूर्ण करायची आहे. तर आता इथे आपल्या इसवी सन 1336 मध्ये काय झालं होतं? तर विजयनगर राज्याची स्थापना झाली होती. तसंच बहमनी राज्याची स्थापना कधी झाली हे आपल्याला लिहायचं आहे. आणि 1509 मध्ये काय झालं होतं हे सुद्धा आपल्याला लिहायचं आहे. आणि मुघल सत्तेची स्थापना कधी झाली हे आपल्याला या चौकटीत लिहायचं आहे. तर उत्तर काय आहे? बहमनी राज्याची स्थापना कधी झाली? तर 1347 मध्ये. आणि इसवी सन 1509 मध्ये काय झाले? कृष्णदेवराय विजयनगरच्या गादीवर आले. आणि मुघल सत्तेची स्थापना कधी झाली? तर 1526 मध्ये मुघल सत्तेची स्थापना झाली. तर येथे आपला प्रश्न क्रमांक 6 संपलेला आहे मित्रांनो. चला वळूया आपण या स्वाध्यायाच्या शेवटच्या प्रश्नाकडे. तो आहे इंटरनेटच्या साहाय्याने तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्याही एका व्यक्तीची माहिती मिळवा व खालील चौकटीत लिहा. तर आता आपल्याला गुगल, यूट्यूब कशावरून सुद्धा आपल्याला जी व्यक्ती आवडती, जी थोर व्यक्ती आवडती त्यांची आपल्याला माहिती मिळवायची आहे आणि ती लिहायची आहे. तर मला कोणती व्यक्ती आवडती ते मी इथे लिहिणार आहे. ते की आहे लाल बहादूर शास्त्री. तर लाल बहादूर शास्त्रींबद्दल मी येथे माहिती लिहिणार आहे. लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1904 मध्ये मुघलसराय वाराणसी येथे झाला. ते भारताचे दुसरे प्रधानमंत्री होते. ते 9 जून 1964 ते कमीत कमी 45 महिने भारताचे प्रधानमंत्री होते. या प्रमुख पदावर त्यांचा कार्यकाल अद्वितीय होता. शास्त्रीजींनी काशी विद्यापीठमधून शास्त्री ही उपाधी प्राप्त केली. त्यांच्या शासन कार्यामध्ये 1972चा भारत-पाकिस्तान युद्ध झाला. ताश्कंदमध्ये पाकिस्तानचे प्रधानमंत्री आयुब खान यांच्यासोबत युद्ध समाप्तीच्या समझोत्यावर हस्ताक्षर केल्यानंतर
11 जानेवारी 1992च्या रात्री त्यांचा रहस्यमय परिस्थितीमध्ये मृत्यू झाला. तर माझे आवडती व्यक्ती हे होते. तुम्ही तुमच्या मनाने कोणाचीही माहिती इंटरनेटवरून काढून लिहू शकतात. तर येथे आपला दुसरा स्वाध्याय देखील संपलेला आहे. तर आता आपण भेटणार आहोत मित्रांनो डायरेक्ट पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगेन. हो, तुमच्या वर्गमित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद.